पुढचं शिक्षण क्षेत्रातलं जे चर्चा करणार आहोत ते म्हणजे मॅनेजमेंट आहे आणि त्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करणार आहोत, पण काही तांत्रिक सेटअप नंतर. आनंद, कॉमर्स क्षेत्राबद्दल आपण नेहमी ऐकत असतो, या क्षेत्रात इतक्या संधी आहेत, इतकं वेगवेगळं करता येतं, पण आता खरंच तशी परिस्थिती राहिली आहे का की त्यामध्ये अजून काही बदल झाले आहेत? भवितव्याच्या दृष्टीने जर विचार केला तर कॉमर्स हे क्षेत्र आपल्याला चालू शकेल का? त्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे? त्यासाठी खर्च किती येतो? ह्या सगळ्या अनुषंगाने आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत. संकेत अग्रवाल सरांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. संकेत अग्रवाल हे डायरेक्टर आहेत अग्रवाल क्लासेसचे. त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रसाद वाघ, इन्स्पायर अकॅडमीचे. झी 24 तास शिक्षण परिषद 2024 असोसिएट स्पॉन्सर डॉक्टर DY पाटील कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे, वायुदूत एव्हिएशन, फोकस एज्युकेशन, यशवंत इन्स्टिट्यूट, व्हिनस वर्ल्ड स्कूल हडपसर पुणे. त्याचबरोबर स्पेशल पार्टनर आहेत स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया. या सर्वांचेही देखील आभार. त्याचबरोबर जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार, कारण त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय शिक्षण परिषद ही अपुरीच राहील. ओव्हर टू यू अनुपम. थँक्यू प्रशांत. झी 24 तास आयोजित शिक्षण परिषद परिसंवादामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आता आपण एका वेगळ्या करिअरकडे वळणार आहोत. खरं तर ही परंपरागत अशी एक स्ट्रीम म्हणता येईल, ते म्हणजे कॉमर्समधलं एज्युकेशन. मात्र बदलत्या काळानुसार कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये काय नेमक्या वेगळ्या संधी निर्माण होतात, हे क्षेत्र कसं बदलत चाललंय आणि त्यामध्ये नेमकी काय आव्हानं आहेत, यावर बोलण्यासाठी सध्या माझ्याबरोबर व्यासपीठावर आहेत संकेत अग्रवाल, अग्रवाल क्लासेसचे डायरेक्टर. नमस्कार सर. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रसाद वाघ, इन्स्पायर अकॅडमीचे. नमस्कार, स्वागत आपल्या दोघांचं. आणि या सुरुवातीलाच प्रश्न अग्रवाल सरांना. कॉमर्स क्षेत्रासमोर सध्या बरीच आव्हानं आहेत, बरेच सारे नवीन कोर्सेस येतात आणि आपण एका चांगल्या भविष्यासाठी नेमकं काय काय आव्हानं यामध्ये आपल्याला दिसतात, कशा संधी आपण निर्माण करू शकतो? आव्हान म्हणजे आता सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे 3 इडियट्स मूवीसारखं. प्रत्येक मुलगा जेव्हा जन्माला येतो, प्रत्येक पॅरेंट्सच्या डोक्यात असतं का हा इंजिनियर बनणार आहे किंवा डॉक्टर बनणार आहे. सायन्ससाठी त्यांना पुश करावं लागत नाही, बट कॉमर्ससाठी पुश करावं लागतं विद्यार्थ्यांना की तू कॉमर्सकडे जा. आणि कॉमर्सची जी अवेअरनेस आहे ती खूप कमी आहे, मला तरी असं वाटतं आहे. आणि आता सध्या हाफ CA किंवा जमनापारसारख्या सिरीज येतात, त्याच्यामध्ये दाखवलं जातं की CA म्हणजे खूप कठीण कोर्स आहे. तर अशी मेन आव्हाने आहेत. आणि मी एक सांगू इच्छितो, मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मला तरी असं वाटतं की तुम्ही ऐकलं असेल की आपल्या मुलाबाळांना, माझा मुलगा आहे, आपल्या मुलाबाळांना आपण काही कोणत्याही कोर्ससाठी फोर्स नका करू असं सांगितलं जातं. पण मला पर्सनली असं वाटतं की त्याने मला म्हणजे त्याच्या जीवनात बघायचं आहे, ते तो मला बघत राहणार आहे. आणि त्याला असं म्हणजे वाटलंच पाहिजे की जर माझे वडील चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांची लाईफ इतकी सेटल्ड आहे, ते इतके रिलॅक्स्ड आहे, त्यांची ही रिस्पेक्ट आहे. माननीय प्रधानमंत्रींनी पण सांगितलं होतं की चार्टर्ड अकाउंटंटची सिग्नेचर त्यांच्यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे. मी आता होम लोनसाठी जेव्हा बँकेत जातो, बँकेत मी गेलो, हा फॉर्म भरून घ्या, मी त्यांना जसं सांगतो की मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, तर ते लगेच अरे सर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट, तुम्ही कशाला आले आहेत. अशी एक जी रिस्पेक्ट आहे चार्टर्ड अकाउंटंटला, ती लोकांपर्यंत जर पोहोचली तर कॉमर्सकडे लोक जास्तीत जास्त येतील असं मला तरी वाटतं. आणि जर माझा मुलगा मला पाहून हे डिसाईड करत नाही की मला पण चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, तर इथं बसून CA, CS, CMA किंवा कॉमर्सला प्रमोट करण्याचा मला काही हक्क नाही. तर मला पूर्ण आश्वासन आहे की माझा मुलगा पण मला बघून हेच सांगणार आहे, पप्पा मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे.
या बात आहे. खरं तर तुम्ही म्हणताय की हे खूप चांगलं करिअर आहेच, हे त्याच्यामध्ये वादच नाही आहे. पण तेवढंच ते अवघड पण आहे. ही प्रत्येकाच्या ही आवाक्यातली गोष्ट नाही आहे. कारण CA हे सगळ्यात इंटेलेक्च्युअल करिअरमध्ये एक मानलं जातं. त्याच्यामुळे हे अनेकांच्या आवाक्याबाहेरचं पण असतं सर. तुम्ही आता जे सांगितलं हेच आमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे. काही गैरसमज आहे CAच्या कोर्सला घेऊन. म्हणजे मी स्वतः मराठी मीडियममध्ये 11वी-12वी माझं मॅथ्स नव्हतं, बट मी 21व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट बनलो आणि माझं करिअर म्हणजे चांगलंच फ्लरिश्ड आहे. आणि आता सध्याचाच आपण स्टॅटिस्टिक्स घेऊ. तुमच्या म्हणजे कित्येकांच्या डोक्यात हे आहे की CAचं रिझल्ट 1% किंवा 2% येतं. आता सध्या रिझल्ट आला होता CA इंटरचा, CA फाउंडेशनचा रिझल्ट आता परवा आहे 29 जुलैला आहे. पण आता सध्या रिझल्ट आला 27% रिझल्ट होता. पण आपल्या डोक्यात आहे की CA म्हणजे 2%, 3% रिझल्ट. तर तशातला काहीच भाग नाही आहे. योग्य मार्गदर्शन मुलांना भेटत नाही आहे आणि मुलं मार्गदर्शन घेत आहेत सिरीज, हाफ CA सारख्या सिरीजमधून. तर ते बंद झालं की कॉमर्सकडे विद्यार्थी जास्तीत जास्त येतील असं मला तरी वाटतं आहे. अगदी. मी डॉक्टर प्रसाद, ॲडव्होकेट प्रसाद वाघ यांच्याकडे जाते. सर, कॉमर्स क्षेत्रामध्ये निश्चितच खूप मोठी आव्हानं आहेत. पण तुम्हाला काय वाटतं, स्पर्धात्मकता सुद्धा वाढवायला लागलेली आहे. तर या दृष्टीनं कसं आपण या स्पर्धात्मक क्षेत्राकडे कसं पाहता? सर्वप्रथम मी झी 24 तासचे आभार व्यक्त करतो की या शिक्षण परिषदेमध्ये बोलण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलं. सर्वप्रथम मला थोडासा प्रश्न ट्विस्ट करायचा आहे की आजही सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्सबद्दल तेवढी अवेअरनेस, जागरूकता आपल्याला आजही पालकांमध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये बघायला मिळत नाही. म्हणजे आता मी स्वतः ॲडव्होकेट आहे, सर स्वतः CA आहे. बराच वेळा पालकांना किंवा कॉलेजमध्ये सेमिनार देताना आम्हाला असा काही उदाहरणं मिळाले की आम्ही जर म्हटलं की CA करतोय किंवा CAबद्दल आम्ही एखादं मार्गदर्शन देतोय तर सहजपणे पालक किंवा विद्यार्थी खालनं म्हणतात की CA म्हणजे काय, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन का, CS म्हणजे काय, कॉम्प्युटर सायन्स का. म्हणजे असे जे काही मुलांना म्हणजे बिलकुलही जागरूकता नाही आहे. पुणेसारख्या ठिकाणी ते चित्र नाही आहे. आता मुळात कॉमर्स म्हणजे काय? कॉमर्स म्हणजे बिझनेस, ट्रेड अँड इंडस्ट्री, उद्योग व्यापार म्हणजे कॉमर्स. आणि आज जर तुम्ही बघायला गेलात तर आपण भारताचा विचार करूयात किंवा महाराष्ट्राबद्दल जर आपण बोलायचं झालं तर महाराष्ट्रात येणारी FDI किंवा भारतात येणारे उद्योग व्यवसाय तर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यामध्ये मॅनेजमेंटसारखे कोर्सेस असतील, चार्टर्ड अकाउंटंटचं फ्युचर असेल, कंपनी सेक्रेटरीसारखे कोर्सेस असतील, कॉस्ट अँड मॅनेजमेंटसारखे कोर्सेस असतील, लॉ, त्यानंतर मॅनेजमेंट, MBA, BBA यासारखे अनेक कोर्सेस आहे जे आपल्याला भविष्यात नक्कीच म्हणजे पद, प्रतिष्ठा, पैसा या सगळ्या गोष्टी कॉमर्समध्ये आजही अवेलेबल आहे. बट अनफॉर्च्युनेटली जेवढी जागरूकता सायन्सबद्दल आज बघायला मिळते तेवढी आज देखील कॉमर्सबद्दल बघायला मिळत नाही. आणि सांगितल्याप्रमाणे की सर आत्ता सांगत होते की CA अतिशय कठीण आहे, तुम्ही बोललात. तर मला सांगायला आवडेल की कॉमर्सची विद्यार्थिनी असल्यामुळे मी तो ऑप्ट आउटच करून टाकला होता. अच्छा, तुम्ही ऑप्ट आउट केलाय. ॲक्च्युली राहुल द्रविडने पण एकदा तो किस्सा सांगितलेला कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये की तो स्वतः CA करत होता आणि ते बोलले की मी CAचा सिलेबस बघून मी माझा फोकस परत क्रिकेटकडे वळवला. असे बरेच लोक. असे बरेच लोक आहे. आता एक गोष्ट आहे मॅडम, असं की जे सहज आहे आणि जे सोपं आहे त्याला किंमत नाही आहे. तुम्ही एक लक्षात घ्या. जे अगदी सहजपणे करतो आपण, सहजपणे काय करतो, BCom करतो, BA करतो किंवा BSc करतो, बट त्या विद्यार्थ्यांना खरंच भविष्यात स्कोप आहे का? आज तुम्ही CAबद्दल बोललात तर CAची साईनला किती महत्त्व आहे मोदी साहेबांनी सांगितलंय की आजही आता जुलै ITR फाईल करण्याची सगळ्यांची गडबड चालली आहे. आता सगळ्यांना CA म्हणजे देव वाटतात जुलैच्या महिन्यात, सप्टेंबरमध्ये. आता अशा अनेक गोष्टी आहे ज्यामध्ये बरं आता हा CAचा भाग आपण थोडासा वेगळा ठेवूयात. शिक्षण क्षेत्राबरोबर राजकारण, समाजकारण, उद्योजक, तुम्ही डेटा काढून बघा. या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त जर बोलबाला कोणाचा असेल, नंबर्स बोलतात ना मॅम, तर ते कॉमर्सचे. कारण का, ज्याला बिझनेस समजला, ज्याला ट्रेड समजला, ज्याला व्यापार समजला, त्याला बाकीचे क्षेत्र फार सहजपणे समजतात असं मला वाटतं. आणि किंबहुना की आता CAबद्दल आपण बोलतोय, आपण CS बद्दल बोलतो, तर कंपनी सेक्रेटरी, कंपनी सचिव ज्याला म्हणतो, नॉर्मली गावाकडे त्याला अजूनही कॉम्प्युटर सायन्स असं म्हणलं जातं. आता एक डेटा असं सांगतो तुम्हाला की भारतामध्ये आज देखील नंबर ऑफ कंपनी सेक्रेटरीज किती आहे, साधारण 80-85 हजार. आणि कंपनी कायद्यानुसार
ज्या कंपनीचा पेडअप शेअर कॅपिटल 10 करोडच्या पुढे आहे, त्या कंपनीला फुल टाइम कंपनी सेक्रेटरी अपॉइंट करावा लागतो. अर्थात तो भाग वेगळा की जे CS झाले की त्यांच्याकडे 2 पर्याय असतात. आयदर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा तुम्ही आयदर कंपनीमध्ये जॉब करू शकता. आता पेडअप शेअर कॅपिटल 10 करोड असलेल्या कंपन्या जवळपास 5 लाखांहून अधिक आहे आणि CS भारतामध्ये असणारे हे 80,000 किंवा त्यापेक्षा त्या दरम्यानच आहे. म्हणजे किती मोठा डिमांड अँड सप्लायचा हा जो मोठा गॅप आहे. आणि कसं आहे की कुठल्याही गोष्टीची किंमत कोण ठरवतं? डिमांड अँड सप्लाय. म्हणजे या गोष्टीची डिमांड एवढी आहे बट मार्केटमध्ये CA अवेलेबल नाही आहे, तेवढे CS अवेलेबल नाही आहे. आजही तुम्ही ग्रामीण भागात जा, तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला क्वचित एखादा CA मिळतो. म्हणजे तिथं तुम्हाला ग्रामीण भागात CA नाही मिळणार, तिथं तुम्हाला टॅक्स कन्सल्टंट मिळतील. तुम्ही एक लक्षात धरा. आणि ते बाकीचे छोटे मोठे कामं करतील पण अल्टिमेट CA ची साईन घ्यायला ते CA कडे जातील. बरोबर. एक लक्षात घ्या. आता कसं आहे, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, पहिलं त्याला CWA म्हणायचे. म्हणजे जुन्या लोकांना माहिती असेल की जुन्या जे काही आत्ता 40-45 मध्ये आहे त्यांना CWA नावाचा कोर्स आठवत असेल. कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट होतं, ते आता कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग झालं. म्हणजे कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये अगदी मी छोटीतली छोटी गोष्ट एखादी प्रोड्यूस करत असेल तर त्याला किती कमीत कमी खर्चात मी प्रोड्यूस करू शकतो यासाठी कॉस्टिंग असते. आणि त्याचा कॉस्ट मॅनेजमेंट जो करतो तो कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. म्हणजे आज अगदी CA असू द्या, CS असू द्या, CMA असू द्या, हे तिन्ही कोर्सेस, म्हणजे अगदी मी फक्त तिन्ही कोर्सेसबद्दल नाही बोलणार. कॉमर्समध्ये अनेकही कोर्सेस आहे बट आपण जर सायन्समध्ये बघितलं तर आपण सायन्समध्ये काय म्हणतो, तर इंजिनियर व्हायचं किंवा डॉक्टर व्हायचं. तसं कॉमर्समध्ये चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. म्हणजे या 3 कोर्सेसला जेवढं डिमांड आहे मार्केटमध्ये किंवा जेवढी सॅलरी यांना मिळते, जेवढं आपण म्हणतो ग्लॅमर ज्या लोकांना मिळतं, कारण ह्या लोकांची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे आणि या लोकांनाही तेवढा डिमांड आहे. त्यांची समाजामध्ये तेवढी एक आपण ज्याला म्हणूयात एक वेगळ्या लेवलची एक इमेज असते. बरोबर. ते अनफॉर्च्युनेटली मला असं बघायला मिळतं, कारण आता आम्ही दोघंही शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळं आम्ही हे असं वारंवार बघतो की आम्हाला गावाखेड्याकडनं एखादा जर विद्यार्थी आला असेल, तसं आम्ही दोघेही गावाखेड्यातलेच असल्यामुळं आम्हाला तिथला जो रियालिटी आहे ती बऱ्यापैकी माहिती आहे. अनफॉर्च्युनेटली मला कॉमर्सबद्दल आजही असं वाटतं की अवेअरनेस, जागरूकता, म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे अगदी आम्ही आजही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये फिरलोय. खरं सांगायचं तर आम्ही विद्यार्थ्यांना पटवून देतो की CAचं महत्त्व काय. पण आज थोडीशी परिस्थिती बदलताना दिसते. म्हणजे सासवड सारख्या ठिकाणी जिथे आज ह्या अटेम्प्टला 2 चार्टर्ड अकाउंटंट झाले. माझ्या शिर्डी भागातून एक 3-4 जण ह्या अटेम्प्टला चार्टर्ड अकाउंटंट झाले. परिस्थिती हळूहळू बदलतीये बट अनफॉर्च्युनेटली सायन्सबद्दल जेवढं आजही बोललं जातं, खरंय. म्हणजे मी काय असं म्हणणार नाही की सायन्स आणि कॉमर्स यामध्ये तुलना करा मला वगैरे. असं वाटतं बेसिकली ऑपॉर्च्युनिटीज जिथे जास्त त्या ठिकाणी जास्त प्रसिद्धी असल्यामुळे किंवा इकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि हे पोहोचत नाहीये म्हणून कॉमर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असावा असं मला वाटतंय. तसं देखील आहे. आणि मुळात गावाकडे म्हणलं गेलं तर तुम्ही काय करायचं रे 10वी नंतर? 10वी नंतर मला सायन्स करायचं. अरे सायन्स म्हणजे काय करायचं? नाही ते मला माहित नाही पण मला सायन्स करायचं. म्हणजे अगदी असं ढोबळपणाने बोललं जातं. कॉमर्सबद्दल तेवढा अवेअरनेस क्रिएट करायला अजून आमच्यासारख्यांनी किंबहुना ते काही प्रसार माध्यम आहे त्यांच्याकडनं अजूनही त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. जरूर. मला पुढे एक विचारायचं, आता सगळ्याच करिअरमध्ये किंवा शिक्षणामध्ये AIचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागलाय, तर कॉमर्समध्ये हा वापर कितपत होतोय? म्हणजे कॅल्क्युलेशन्स या भागामध्ये तर आपण निश्चितच वापर करतोच, मात्र आणखी कुठला असा भाग AIचा आहे की ज्यामुळे हे शिक्षण पद्धती आणखी सोपी होतीये किंवा कशा पद्धतीने AIचा याच्यामध्ये वापर होतोय? सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही जसं सांगितलं CAचा सिलेबस एवढा मोठा आहे आणि AI हे प्रोॲक्टिव्ह आहे, रिॲक्टिव्ह तर नाही आहे. म्हणजे AI मध्ये जर CAचा सिलेबस फीड केला तर तोच हँग होईल. तर AIमुळे CAच्या जॉब्सवर काही फरक पडणारे असला काही भाग नाही आहे. आणि AIमध्ये जर का तुम्हाला डेटा फीड पण करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट लागणारच आहे. तर असा काहीच फरक पडणार नाही AI आणि CAच्या जॉब्स वगैरेवर. आणि AIमुळे शिक्षण सोपं होतं आहे. म्हणजे आधी CA करायचं म्हणजे तुम्हाला पुण्यात यायचं किंवा कुठे ना कुठे क्लासेससाठी यायचं. आता मल्टिपल ॲप्स अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही CAचा अभ्यास आरामात करू शकता. ज्यांना फायनान्शियली वीकर सेक्शन आहेत. आणि मला एक सांगायचं होतं त्याच्यात, आधी हे कंप्लीट करतो मी, की फायनान्शियली वीकर सेक्शन आहे ज्यांना पुण्यात यायचं परवडत नाही, राहायचं परवडत नाही, क्लासेस परवडत नाही महागडे, ते ॲपद्वारा आता आरामात CAचा पूर्ण कोर्स करू शकता आणि चार्टर्ड अकाउंटंट बनवू शकता. आणि एक म्हणजे तुमच्या माध्यमातून मला सगळ्यात महत्त्वाचा जो मेसेज करायचा आहे, पोचवायचा आहे विद्यार्थ्यांकडे, की जर का तुम्हाला आता तुम्ही आता स्टॅटिस्टिक्स जर का काढलं
तर CA मध्ये मॅक्सिमम मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लासचे विद्यार्थी जास्तीत जास्त येतात. बरं. त्याचं कारण काय? कारण की आता इंजिनिअरिंग करायचं या डॉक्टर म्हणजे MBBS करायचं खूप खर्च आहे. बरोबर. तुम्हाला एज 26-27 एजपर्यंत तुम्ही खर्चच करता, कमवायची सुरुवात करत नाही. बरोबर. पण CA मध्ये तुम्हाला खर्च खूपच कमी आहे. म्हणजे जास्तीत जास्त क्लासेस वगैरे सगळं मिळून 2 लाखाचा खर्च आहे 4 वर्षासाठी. आणि तुमची पहिली पगार आता एक ॲव्हरेज मी नक्की सांगू शकत नाही, डिमांड्स आपल्यावर डिपेंड करतं ते, बट एक ॲव्हरेज सॅलरी 1 लाख रुपये महिना आहे. म्हणजे पहिल्या 2 महिन्यात तुम्ही तुमचं पूर्ण कॉस्ट रिकवर करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या घराची परिस्थिती सुधारवायची आहे किंवा बेटर करायची आहे आधीपासून, मिडल क्लास लोअर मिडल क्लास, त्यांच्यासाठी CA पेक्षा जास्त चांगला कोर्स कोणताही असू शकत नाही. त्याच्यासाठी जर तुम्ही मला परमिशन दिली तर राहगीर म्हणून एक शायर आहे, त्याची शायरी मी बोलणार, म्हणजे तुम्ही जर परमिशन दिली तर. जरूर जरूर. त्या विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांनी CA कडे यायचं त्यांच्यासाठी आहे. राहगीरने सांगितलेलं खूप मस्त बोलला आहे तो, की म्हणजे आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कॅपॅसिटी आहे, पण त्याला योग्य मार्गदर्शन नाही आहे आणि वीकर सेक्शन असल्यामुळे ते मोठमोठे कोर्स करू शकत नाही. त्यांच्यावर ही शायरी आहे की ऐसा नहीं है कि खून में उबाल नहीं है, ऐसा नहीं है कि खून में उबाल नहीं है, शायद सही दिशा में उछाल नहीं है. ऐसा नहीं है कि खून में उबाल नहीं है, शायद सही दिशा में उछाल नहीं है. कौन नहीं चाहता बेफिक्री से जीना, कौन नहीं चाहता बेफिक्री से जीना, मगर शायद उसके घर पे अच्छे हाल नहीं है. और मैं चाहूँ तो मैं भी पहाड़ों पर निकल जाऊँ चाय पीने. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की मी पण मौज मजा करू असं, पण करू शकत नाही. पण ते CA बनल्यावर करू शकतात. त्यांच्यासाठी जी शायरी आहे, कौन नहीं चाहता बेफिक्री से जीना, मगर उनके घर पे अच्छे हाल नहीं है. चाहूँ तो मैं भी पहाड़ों पे चाय पीने निकल जाऊँ, मगर पीछे से माँ ने आवाज़ दी है की बेटा घर में दाल नहीं है. तर असे जे विद्यार्थी आहेत वीकर सेक्शन मिडल क्लास, त्यांना जर आपली लाईफस्टाईल सुधारवायची असेल आणि एक चांगला पैसा कमवायचा असेल तर CA सारखा कोणताच कोर्स नाही. आणि AI या सगळ्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट करणार, पण CAच्या जॉबवर काही त्याचा असर पडणार नाही असं मला तरी वाटतं. मलाच एक याला लागून अजून एक गोष्ट इथं नमूद करायची आहे. तुम्ही AI बद्दल प्रश्न विचारला. अनेकही विद्यार्थी आज पालक ज्यावेळेस 12वी नंतर आमच्या संस्थेमध्ये येतात विचारायला की सर AIचा इम्पॅक्ट तर भविष्यात या विशिष्ट कोर्सेसवरती होणार नाही का. एक लक्षात घ्या तुम्ही, AI तुमचं काम अजून सहज आणि सोपं करतं, पण पॉलिसी मेकिंग आणि डिसिजन मेकिंगमध्ये आजही AIचा रोल नाही. म्हणून मी कायम म्हणतो, ह्युमन ब्रेन इज द मोस्ट टॅलेंटेड थिंग. आपण ज्याला म्हणतो जे क्रिएशन आहे, जे ह्युमन ब्रेनकडनं जे निघालं ना, कारण AI हे ChatGPT आणि AI वगैरे मला अजूनही वाटत नाही की यामध्ये फार काही बदल होतील. अर्थात विशिष्ट क्षेत्रांमध्ये झालंय. इट इज द मोस्ट पॉवरफुल थिंग. म्हणजे त्याला बनवणारे ह्युमन्स आहे. आणि स्पेशली की ह्या सगळ्या कोर्सेसमध्ये मला अजूनही वाटत नाही की AI खरंच त्या प्रमाणात काही गोष्टी बदलू शकते. बरं, इन्स्पायर अकॅडमीकडे नेमकं असं काय वेगळे कोर्सेस आहेत की जेणेकरून आपण कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हे सांगू शकतो की कॉमर्स हे खरंच एक करिअरसाठी खूप चांगला एक पर्याय ठरू शकतो. काय नेमके असे कोर्सेस आता नवीन आलेले आहेत? मला असं वाटतं की आत्ता नुकतेच 10वीचे निकाल लागले आणि बरेच पालक वर्ग आणि विद्यार्थी आत्ता ॲडमिशनची लगबग चालली आहे. काहींचे फर्स्ट लिस्ट सेकंड लिस्टमध्ये नंबर लागले. प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांनी किंवा माझ्या मुलांनी माझ्या मुलीने एका चांगल्या संस्थेमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं. चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचे काही विशिष्ट कारणं असतात. सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की त्या कॉलेजचं नाव चांगलं आहे, त्या कॉलेजचे प्राध्यापक वर्ग शिक्षक वर्ग हे खूप चांगले शिकवतात आणि त्या कॉलेजमधनं पासआउट झालेले विद्यार्थी आज खूप चांगल्या ठिकाणी जॉब वगैरे किंवा त्यांचं आयुष्य सुसह्य झालं आहे. ह्याच सगळ्या सेम गोष्टी प्रत्येक अकॅडमीला लागू होतात. मला असं वाटतं आमच्याकडे येणारा विद्यार्थी, आमच्या अकॅडमीचे रिझल्ट्स, आमच्याकडे शिकवणारा प्राध्यापक वर्ग आणि त्यांना असलेला अनुभव. आता मला सांगायला आवडेल की इन्स्पायर अकॅडमी भारतामध्ये 42 सेंटरमध्ये कार्यरत आहे. म्हणजे जवळपास 13 राज्यातून आमचे विद्यार्थी आजही ऑनलाईन, ऑफलाईन आणि पेनड्राईव्ह आणि गुगल ड्राईव्ह मोडमध्ये शिकतात. म्हणजे आत्ता सध्या आपल्याकडे ऑनलाईन CA, CS, CMA कोर्स मिळून आपल्याकडे जवळपास 4,500 ते 5,000 विद्यार्थी शिकत आहेत. सरांना धरूनच सरांनी तो मुद्दा आत्ता छान मुद्दा मांडला की अनेक ग्रामीण भागातले मुलं
पुण्यासारख्या शहरांमध्ये येऊन आज अफोर्ड करू शकत नाही, हे वास्तव आहे. होय. 10-10 हजार रुपये सर्वसाधारणपणे आपल्याला महिन्याला लागतात. काही करायचं नाही आहे तुम्हाला, तुम्ही घर बसल्या पुण्यातल्या शिक्षकांकडनं इन्स्पायर अकॅडमीचे लेक्चर घर बसल्या बघू शकतात. बरं, त्याची कॉस्ट इफेक्टिव्ह असतात ते. जसं की तुम्हाला फेस टू फेस जर एखाद्या कोर्सची फी 50,000 असेल तर तोच कोर्स तुम्हाला घर बसल्या तो तुम्हाला 10 ते 15 हजारांमध्ये मिळू शकतो, अगदी त्याही कमी खर्चामध्ये. आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की सपोज जर 2 किंवा 5 विद्यार्थ्यांचा समूह असेल, ग्रुप असेल, त्याला जर घरी बसून लेक्चर बघायचं आहे तर एक गुगल ड्राईव्ह किंवा एक पेन ड्राईव्ह घेऊन 5 जण एकत्र लेक्चर बघू शकता. आता अच्छा, काहींची इच्छा असते पुण्यामध्ये येण्याची, परत त्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की कोविड नंतर ऑनलाईन वाढलं किंवा मग फेस टू फेस कमी झालं, आता परत ते प्रमाण, कारण मुलांना एक थोडंसं पुण्याचं एक वेगळं अट्रॅक्शन आहे. बट जे मुलं आर्थिक कारणांमुळे येऊ शकत नाही, तुम्ही आज महाराष्ट्रातल्या नाही भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला विद्यार्थी, आज आम्ही बंगालसारख्या ठिकाणी आम्ही एक स्टुडंट्स मीटअप घेतलं, दिल्लीमध्ये घेतलं, अहमदाबादला घेतलं, आमचा सगळा प्राध्यापक वर्ग तिथे होता. आणि पुण्यामध्ये आजही आपण, पुणे तर शिक्षणाचे माहेरघरच म्हणून जातो, अशा अनेक संस्था आहे त्याच्यामध्ये इन्स्पायर अकॅडमीने खरंच खूप चांगल्या प्रमाणात आम्ही भारतामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचू शकलो. म्हणजे आजही आमच्याकडनं जम्मू काश्मीरचे काही मुलं प्रोफेशनलला CS फायनलला शिकायला येतात, कारण त्यांचं कसं असतं की ज्या व्यक्तीला मी आजपर्यंत यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर बघितलं, इट्स लाईक सेम मी हिरोला मूवीमध्ये बघणं आणि कोणाला समोरासमोर बघणं. आता शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला तसं बघायला गेला तर एक हिरो असतो. समोरासमोर ज्यावेळेस बॅच करायची इच्छा येते त्यावेळेस विद्यार्थी कुठल्याही कानाकोपऱ्यातून, राज्यातून, झारखंडपासनं, बिहारपासनं, पर तुम्ही उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, कर्नाटक या सगळ्याच्या मधनं विद्यार्थी आज आपल्याकडे येतात. पण माझा मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला आज घर बसल्या अवेलेबल आहे, कारण किती सांगा 10,000 रुपये आज ग्रामीण भागात फार आहे. म्हणजे तुम्ही किती लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणले तरी 1,500 रुपयांनी काही होणार नाहीये. म्हणजे एक मूलभूत प्रश्न येतील, पण शिक्षणाचा हा जो प्रश्न आहे, म्हणजे आज आपण म्हणतो की हे शिक्षण फ्री केलं, ते शिक्षण फ्री केलं, पण हायर एज्युकेशनसाठी आजही भरपूर कॉस्ट, भरपूर पैसा मोजावा लागतो. बरोबर. आणि ते सगळ्यांना पॉसिबल नाही आहे. म्हणून इन्स्पायर अकॅडमीने अतिशय मूलभूत फीजमध्ये, म्हणजे अतिशय कमी फीजमध्ये हा सगळे कोर्सेस, CA असेल, CS असेल, CMA असेल, 11वी कॉमर्स असेल, 12वी कॉमर्स असेल, ह्या सगळे कोर्सेस आम्ही ऑनलाईन, ऑफलाईन, गुगल ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह या सगळ्या स्वरूपात आज आपण प्रोव्हाइड करतोय. तर मला सांगायला आनंद आवडेल, आजपर्यंत किंबहुना 50,000हून अधिक विद्यार्थी, म्हणजे फक्त CA, CS, CMA, आज हजारो विद्यार्थी खूप चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, MBA या खूप छान पोस्टवरती काम करत आहे. आणि आज देखील ते आम्हाला भेटायला येतात. त्यामुळे एक विशिष्ट आनंद आहे की आपण काहीतरी चांगलं करतोय. अगदी कॉस्ट इफेक्टिव्ह कोर्स तर तुम्ही देता आहातच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांची जी तुम्ही ही अडचण आहे ती समजवून घेतली, ही खूप मला वाटतंय खूप वेगळी आणि चांगली गोष्ट आहे. पण 1-on-1 शिकणं, समोरासमोर फेस टू फेस, आणि एवढं क्लिष्ट खरं तर शिकणं, म्हणजे जिथे आकडेमोड आहे, ते कसा नेमका प्रतिसाद मिळतो आणि याचा सक्सेस रेट बेसिकली काय? म्हणजे मी ॲपवरून शिकते आहे, पण मी CA होईलच की नाही येत्या काही एक्झॅक्टली. आता हे बरोबर आहे. आता तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्यासमोर जेवढे प्रेक्षक बसले की मी बघू शकतो की किती लोक लक्ष देऊन ऐकतायत, पण हेच मला माहिती नाही आहे की ऑनलाईन किती लोक आपल्याला बघतायत. करेक्ट. माझं त्यांच्यावरती कंट्रोल नाहीये. माझ्या जर क्लासमध्ये कुठला विद्यार्थी बसतोय तर त्याच्या बॉडी लँग्वेजमधून, त्याच्या फेशियल एक्सप्रेशनवरून मला कळू शकतं की ह्या विद्यार्थ्याला नक्की मी शिकवलेली कॉन्सेप्ट समजते की नाही समजते. एक लक्षात घ्या, मला माहिती नाही आपला प्रोग्राम आता किती लोक बघतायत. त्यामुळे हा जो कंट्रोल आहे, हा कंट्रोल ऑनलाईन लेक्चरमध्ये ठेवता येत नाही. फार तर फार आता त्यामध्ये अडचण काय होती लक्षात घ्या. शिक्षक शिकवत असताना आज मी तुम्हाला सांगितलं, वर्षाला किमान 8 ते 10 हजार विद्यार्थी शिकतायत. 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांपैकी 2 ते 3 हजार विद्यार्थी फेस टू फेस शिकतात. 5,000 विद्यार्थी जर ऑनलाईन लाईव्ह गुगल ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह फॉर्मॅटमध्ये शिकत असेल, आणि आम्ही त्यांना ही सुविधा दिली की तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता. बट हे कितपत पॉसिबल आहे फॅकल्टीला प्रत्येकाचे डाऊट क्लिअर करणं, कारण तुम्ही प्रत्येकाचा कॉल रिसिव्ह करू शकत नाही. प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला जर रिप्लाय देत बसलात तर मग तुम्हाला शिकवणं अवघड होईल. किंवा ऑनलाईन लाईव्हची देखील जेव्हा युट्यूबला लेक्चर चाललेले असतात, ॲपवरती लेक्चर चाललेले असतात, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सारखं बघू शकत नाही. म्हणून मी विद्यार्थ्यांना कायम सांगतो, ज्यांना शक्य आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती खरंच चांगली आहे, त्यांनी पुण्यात येऊन फेस टू फेस शिकावं, कारण ऑनलाईन हा पर्याय आहे. आणि मुळात कोविडमध्ये आपल्याकडे काही पर्याय उपलब्ध नव्हता, त्यामुळे गोष्टी आपण प्रोव्हाइड केल्या.
पण महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल किंबहुना पुणे जिल्ह्यातला असेल किंवा महाराष्ट्रातला कुठल्याही कानाकोपऱ्यातला असेल, त्याला पुण्यात येऊन जर शिक्षण घेणं परवडत असेल तर मी नक्कीच सल्ला देईल की त्यांनी पुण्यात येऊनच शिकावं. कारण ऑनलाईनला आज देखील काही मर्यादा आहेत. म्हणजे आपण टेक्नॉलॉजी ते कितीही पुढे जाऊ द्या, फेस टू फेस फळा, खडू, चॉक, तुमचं परत मार्कर, ह्या गोष्टींना आजही त्या प्रमाणात पर्याय उपलब्ध झालेला नाही. आणि जुनं तेच सोनं आहे जे छडीबाजे छमछम विद्येई घमघम जे आपण जुनं म्हणायचो. क्लासमध्ये ओरडलं तर एखादा विद्यार्थी सुधारतो, ऑनलाईनमध्ये नक्की काय चाललंय, तो नक्की लेक्चर फक्त ऑन केले, काय करतोय याचा आमच्यावरती कंट्रोल नाही. खरं. आणि हे शिक्षण बेसिकली तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॅक्टिकल नॉलेज देऊन तुमचं करिअर घडवणार आहे असल्यामुळे ते खूप सिन्सिअरली होणं नक्कीच आहे असं. याचं मी अजून एक उदाहरण देईल की आमच्या अकॅडमीमध्ये इन्स्पायरमध्ये जे कोणी प्राध्यापक वर्ग आहे, CA आहेत, CS आहेत, मी स्वतः वकील आहे, मी काही वर्ष प्रॅक्टिस केली आहे. आता जे चार्टर्ड अकाउंटंट आहे ते ॲक्च्युली त्यांची स्वतःची प्रॅक्टिस आहे. कसं की एखाद्या CA फॅकल्टीनी CAचा कोर्स शिकवणं म्हणजे मी काय म्हणत असतं की देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन लॉ ऑन पेपर अँड लॉ इन प्रॅक्टिस. कायदा शिकणं आणि कायदा ॲक्च्युली इम्प्लिमेंट करणं एक्झिक्युशन आहे, त्यामध्ये फार फरक आहे. त्यामुळे CA शिकवताना मला जर एखादा डाऊट आला की सर याचं इम्प्लिमेंटेशन कसं आहे, मी नक्की समोरासमोर जाऊन विचारू शकतो. मला ऑनलाईनला पॉसिबल नाही आहे. एखादी कॉन्सेप्ट काय हे मी नक्की व्यवस्थितपणे सांगू शकतो. आणि क्लासच्या बाहेर एखादा विद्यार्थी मिळाला तर आपण सांगू शकतो की बाळा अरे हे असं नाही आहे, कॉन्सेप्ट अशी. ऑनलाईनला शक्य होत नाही. अगदी. पुढच्या खूप महत्त्वाच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे मी जाते. आता आमच्या झी 24 तासच्या शिक्षण परिषदेमध्ये वेगवेगळे मान्यवर आले आणि आपली जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्या संदर्भात बोललो. आणि हाच खरं तर आमच्या शिक्षण परिषदेचं उद्दिष्ट होतं की सरकार जी नवीन ध्येय धोरणं आणते शिक्षणासोबत, तर त्याबाबत कॉमर्सच्या शिक्षणामध्ये सुद्धा काहीतरी बदल होणं अपेक्षित आहे का? आणि त्या दृष्टीनं तुमची यातले एक्सपर्ट, यातले तज्ज्ञ म्हणून काय नेमकी अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीनं या पॉलिसीमध्ये काही आहे असं आपल्याला वाटतंय का? न्यू एज्युकेशन पॉलिसी इज अ व्हेरी गुड डिसिजन बाय गव्हर्नमेंट. कारण की आधी खूप थिओरिटिकल होतं, बुक फॉर्म सारखं शिक्षण होतं, पण आता प्रॅक्टिकल शिक्षण खूप जास्त झालेलं आहे. जसे की आधीपासूनच CAच्या कोर्समध्ये आर्टिकलशिप जे की प्रॅक्टिकल अप्रोच आहे ते होतंच. आता ते त्यांना 8वी 9वी 10वी 11वी पासूनच प्रॅक्टिकलकडे कल्ट करायचा गव्हर्नमेंटचा जो न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये उद्देश आहे तो आहे. तर हे खूपच चांगलं डिसिजन आहे. आता 2 वेगवेगळे भाग आहेत. एक अकॅडमिक म्हणजे BCom किंवा नॉर्मल आपलं 11वी 12वी, आणि एक CA CMA प्रोफेशनल कोर्सेस. तर त्यांचं BComचे जे क्वालिटी आहे ते खूपच जास्त वाढलेलं आहे. कारण की तिथं FY मध्ये आधी त्यांना 6-7 सब्जेक्ट्स होते आणि त्यांना त्यापैकी एखादा सिलेक्ट करायचा होता. आता त्यांच्याकडे मल्टिपल सब्जेक्ट्स आहे. म्हणजे एक प्रॅक्टिकल म्हणजे योगा पण सब्जेक्ट आहे. तर कोणाला योगामध्ये इंटरेस्ट आहे तर ते योगा सुद्धा सिलेक्ट करू शकता. म्हणजे त्यांचे अकॅडमिक खूप स्ट्रॉंग होणार आहे. आणि त्यांचा कल्ट ज्या बाजूला आहे त्या बाजूला ते सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. आधी त्यांना कंपल्सरी होतं हेच करायचं, तुझा कल्ट कुठे आहे. म्हणजे सचिन तेंडुलकर फ्लेक्झिबिलिटी बिलकुल नव्हती. त्यांचे जे स्किल्स आहे आणि जे सब्जेक्ट्स आहे त्यांचं काही घेणं देणं नव्हतं. म्हणून विद्यार्थी कॉलेजला यायचे नाही यायचे, अभ्यास करायचे नाही करायचे, त्यांच्या अभ्यासाकडे इंटरेस्टच नव्हता. कारण की खूप स्ट्रक्चर्ड होतं. आता ते अनस्ट्रक्चर्ड झालं. माझ्याप्रमाणे मला सब्जेक्ट सिलेक्ट करायचं आहे माझ्या इंटरेस्टप्रमाणे, तर मला कॉलेजला जायची पण इच्छा होईल. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी कॉलेजला येतील तर जे शिक्षकांचं शिकवणं आहे म्हणजे जे आपलं केसकर सर बोलले की आता मी दर्जावाढीकडे लक्ष देणार आहे. कारण की विद्यार्थी आले तर दर्जावाढी शक्य आहे. जर विद्यार्थीच नाही आले तर, आणि विद्यार्थी येत नव्हते याचं कारण विद्यार्थ्यांची मानसिकता नव्हती. ते जे सिलेबस डिझाईन्ड होतं म्हणजे स्ट्रक्चर्ड की हेच करायचं, इंग्लिशच, ज्याला इंग्लिशमध्ये इंटरेस्ट नाही त्याला पण इंग्लिश शिकावीच लागेल, त्याला परीक्षा द्यावीच लागेल, त्याला सगळं काही करावंच लागेल. पण आता असं नाही आहे, मल्टिपल सब्जेक्ट्स आहे, प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहे, तर अकॅडमिक्स खूप स्ट्रॉंग होणार आहे. आणि कारण की त्यांना प्रॅक्टिकलची सवय लागणार, तर CA CS CMA जे कोर्सेस इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्यांना उपयोगी पडणार आहेत, तिथं इंडस्ट्रीमध्ये बी आता ते जसं प्रसाद सरांनी सांगितलं की शिकायचं आणि इम्प्लिमेंट करायचं वेगवेगळं आहे. आता शिकणं आणि इम्प्लिमेंट करणं गव्हर्नमेंटने एकत्र केलं तर ते जे CAचा अभ्यास ते शिकताय ते त्यांना इंडस्ट्रीमध्ये जाऊन खूप अवघड होतं अप्लाय करणं. कारण का त्यांना जन्मापासून सवय नव्हती ना. बरोबर. फक्त वाचत होते अप्लाय करत नव्हते. पण आता वाचणार पण अप्लाय पण करणार आणि ते CA करिअरमध्ये पण त्यांना खूप उपयोगी पडणार आहे. तर हे आमच्यासाठी म्हणजे कॉमर्सच्या सगळ्या क्लासेससाठी अग्रवाल क्लासेस, इन्स्पायर अकॅडमी यांना खूपच चांगला म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे कॉमर्सला ग्रो करण्यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसी. म्हणजे अजून त्यामध्ये मला एक गोष्ट ॲड करायची की न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये अजूनही तेवढी स्पष्टता नाही आहे.
बट असं आपण अपेक्षा करूयात की जे काही असेल, कारण ऑब्व्हियसली तज्ज्ञ मंडळी बसली आहे वरती, त्याबद्दल ज्यावेळेस स्पष्टता येईल. पण मला असं एक साधारण मत असतं की ज्यावेळेस कुठलीही नवीन गोष्ट येते ती काही ऑपॉर्च्युनिटीज बरोबर येते, ॲट द सेम टाइम ते काही चॅलेंजेस बरोबर येते. बरोबर. बट नक्कीच एज्युकेशन पॉलिसीचा आपल्या शिक्षण क्षेत्रावरती चांगला परिणाम होईल अशी आपण अपेक्षा करूयात. ठीक. खूप खूप धन्यवाद. तुम्ही झी 24 तासच्या शिक्षण परिषदेमध्ये आलात आणि कॉमर्स क्षेत्राविषयी सध्या काय चाललेलं आहे हे तुम्ही सांगितलं आणि काय नेमक्या नवीन संधी पुढच्या काळामध्ये येऊ शकतात याबद्दल मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद.